ज्यावेळी नानांनी काकांना आज्ञा केली की तुम्ही आता वर्णामध्ये जा म्हणून, आणि त्यावेळी सर्वात प्रथम आज्ञा केल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी मलकापूरची भूमी आहे ही काकांच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सगळ्यात पहिले काका या ठिकाणी आलेले होते आणि या ठिकाणी आलेले असताना काकांनी काही जे उत्सव आहेत, काही जे हे आहेत ते जाणीवपूर्वक या ठिकाणी आपल्याला सुरू करून दिले होते. त्यापैकीच एक जो काका असताना देहामध्ये असताना एक कार्तिक महिन्यामध्ये जो काकडा आरती असते ती काकडा आरती काकांनी स्वतः या ठिकाणी सुरू करून दिलेली होती. त्यावेळी काका इथे असताना खरे झाले, पानट झाले, कृष्णाभाऊ झाले यांच्याकडे 150 लोकांचा जवळपास भंडारा व्हायचा त्या काळामध्ये. हा काकडा आरतीचा भंडारा आहे. आता पहा की वेळ बदलते आणि वेळ बदलल्यानंतर आपण देखील थोडेसे जे नियम आहेत या नियमामध्ये आपण देखील थोडीशी बदल करू शकतो. परंतु आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जे नियम लावून दिलेले आहेत, सद्गुरूंनी जी वाट आपल्याला लावून दिलेली आहे त्या वाटेवरून चालणं हे मात्र आपलं प्रत्येकाचं कार्य आहे. नाना म्हणा किंवा काका म्हणा खूप व्यवहारी होते, प्रॅक्टिकल होते. त्यांनी असे कर्मकांडामध्ये आपल्याला कधीच गुंतवलं नाही आणि हाच आपल्याला एक महत्वाचा जो बोध आहे हा महत्वाचा बोध या ठिकाणी घ्यायचा आहे. ठीक आहे, आपल्याला थंडी खूप असेल हे असेल, परंतु मग आपण 6च्या ऐवजी 5:30च्या ऐवजी 6च्या ऐवजी 6:30ला काकडा आरती करू शकतो. परंतु काकडा आरती जी आहे ही काकडा आरती उत्सवाची सुरुवात आहे, आपल्या दिवसाची सुरुवात असते. शेजारती सद्गुरू झोपतात, भगवंत झोपतात. आता त्यांचं झोपणं म्हणजे काय आहे की त्यांचं काकांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्यावेळी काकांनी नानांचं भूपाळी म्हटली त्यावेळी काकांनी म्हटलेलं होतं की ही सगळी तुमची लीला आहे, निद्रा ही तर तुमची लीला आहे, निद्रा तशी येऊच शकणार नाही तुम्हाला, परंतु ही आपल्या याच्यासाठी म्हणून आपण म्हणतो. आणि म्हणून मग सकाळी उठून काकडा आरतीने आपण सुरुवात जी आहे ही सुरुवात करीत असतो. बरेचदा प्रश्न पडतो, आता काकांचं एक हे जर सांगायचं म्हटलं, महात्म्य जर सांगायचं म्हटलं तसं खूप आहे, आपल्याला वेळेचं देखील कमतरता आहे आणि तसं उद्बोधन करण्याचं माझं काहीच नाही, अधिकार देखील नाही. मी फक्त एक मनोगत जे आहे या निमित्ताने आज हे मनोगत व्यक्त करतो आहे. आता एक 15 दिवसापूर्वी विशाखापट्टणमहून शेखर म्हणून आले होते. ते शेखर गृहस्थ जवळपास 15 ते 20 वर्षानंतर खामगावला आले आणि खामगावला आल्यानंतर त्यांनी म्हटलं की बाबा मुझे बहुत अफसोस होता था बोले की काका के पास मैं रह के भी काका का अनुग्रह नहीं ले सका. आणि मग तेच पुढे म्हणतात की ते सगळं ठीक आहे, परंतु त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं की मेरे को एहसास हो गया बोले की काका ही एक मंत्र है, जो काका है वही एक मंत्र है, तो अलग मंत्र लेने का कुछ काम नहीं. ही जर भावना जर आपण प्रत्येकाने जर ठेवली तर कुठे आपल्याला द्विधा मनस्थिती होत नाही, द्वैत भाव जो आहे हा द्वैत भाव होत नाही. कारण सगळे सद्गुरू जे आहे सद्गुरू सगळे एकच आहे. परंतु सद्गुरू जरी सगळे एक असले तरी देखील आपण श्रेष्ठ माझा सद्गुरू, काकांनी म्हटलेला आहे श्रेष्ठ माझा सद्गुरू कृपावंत तो उदारू. आपला जो सद्गुरू आहे हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि ज्यावेळी आपण सद्गुरूंचे अनुग्रहित असल्यानंतर, सद्गुरूंचे कृपांकित असल्यानंतर आपण जर इतरत्र गेलो, आश्रयाला गेलो, संत दर्शन जरूर केलं पाहिजे. कारण संत दर्शनाने काकांनी म्हटलं की 4 गोष्टी साध्य होतात. एक, आपला वासनाक्षय होतो, पापविनाश होतो, पुण्य संचय होते आणि जो मनोलय आहे हा मनोलय होत असतो. म्हणून संतांचं दर्शन हे अवश्य घेतलं पाहिजे. परंतु शेवटी सद्गुरू जे आहे आपले, हे आपले सद्गुरू हे आपलेच सद्गुरू असतात आणि आपल्याला त्यांच्याकडून, त्यांच्या आचरणातून, त्यांच्या व्यवहारातून मार्गदर्शन जे आहे मार्गदर्शन होत असते. बरेचदा प्रश्न असा निर्माण होतो की काकांनी देह ठेवलाय, मग आता सेवा कशी करायची? हातपाय आपले जे चेपून देणं किंवा घराची झाडलोट करणं ह्याला केवळ सेवा म्हणता येणार नाही. तर आपल्या सद्गुरूंना जीही कोणती गोष्ट आवडत असेल ती गोष्ट आपण काया वाचा मनेनी जर केली तर ती निश्चितपणे सेवा जी आहे ही सेवा होते. उदाहरणार्थ आपल्या काकांना वक्तशीरपणा आवडायचा, नियोजन जे होतं हे नियोजन आपल्या काकांना आवडायचं. मग त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा जर आपण जाणीवपूर्वक जर आपण विचार केला आणि जाणीवपूर्वक जर आपण वागलो तर निश्चितपणे ती एक सेवा देखील घडते. आता या ठिकाणी आज प्रकर्षाने सांगावं असं वाटतंय की सेवा जी आहे तर आजच्या सेवेचा अर्थ आपण हा समजायचा किंवा बाजूला आपण गेल्यानंतर थोडं का होईना, 1-2 पंगत का होईना, आपण 1-2 पंक्ती वाढल्या की ती निश्चितपणे सद्गुरूंची जी सेवा आहे ती सद्गुरूंची सेवा होणार आहे. फक्त आपण त्याच्यामध्ये ती करत असताना हा भाव निर्माण ठेवला पाहिजे की ही जी सेवा करतो आहे ही मी माझ्या काकांची करतोय, माझ्या सद्गुरूंची करतोय.
निश्चितपणे ती जी सेवा आहे ती सेवा आपल्याला आपल्या सद्गुरूंना पावते आणि आपले जे सद्गुरू आहे हे सद्गुरू ती सेवा मान्य करून घेतात. बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु आपल्याला वेळेचं देखील बंधन आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की काकांच्या कृपेने, नानांच्या आशीर्वादाने हा जो आपण संकल्प केलेला जो सौरयाग आहे, तर हा सौरयाग अत्यंत आनंदात, अत्यंत चांगल्या रीतीने संपन्न झालेला आहे. स्वतः संजू भैया इथे कालपासून आहे, त्याच्यामुळे तो दुसरा कोणताही प्रश्न निर्माण कोणाच्या मनात येऊच देऊ नका, कारण निश्चितपणे नानांचे देखील त्याला आशीर्वाद जे आहे हे नानांचे देखील आशीर्वाद लाभलेलेच आहे. आणि म्हणून आपण आजच्या दिनी एवढंच मी म्हणेल की आपण काकांच्या चरणी, नानांच्या चरणी प्रार्थना करूया की आपल्याला जशी सेवा रुचत असेल तशी सेवा आपण आमच्याकडून करून घ्यावी. आणि सगळ्या पूर्ण भक्त परिवाराच्या वतीने मी नानांना, काकांना प्रार्थना करतो की आमच्याकडून जशी आपल्याला रुचेल तशी सेवा आमच्याकडून अव्याहतपणे करावी. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.